तर राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आपल्या सोबत आहेत. पंकजजी, खूप धक्कादायक असा प्रकार समोर येतोय. तुमच्यापर्यंत काय माहिती कळालेली आहे? कारण पोलिसांचं नाव या सुसाईड नोटमध्ये आहे. मला आत्ताच आपल्या माध्यमातून ही घटना कळली. असं जर घटना आहे याची सखोल चौकशी त्याच्यावर कारवाई करण्याची ही होऊ शकतो. नक्कीच पंकजजी, यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहेत. PSI गोपाल बदने याचं नाव आहे आणि पोलीस प्रशांत बनकर याचं हे नाव आहे. यानं मानसिक त्रास दिल्याचं या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. आता तुम्ही काय लगेच प्राथमिक तातडीची कारवाई करणार आहात या अधिकाऱ्यांवर? नाही, तातडीनं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल प्राप्त होताच तातडीनं ह्या जे कोणी दोषी असतील, कोणी असो, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल ही ग्वाही मी आपणास देतो. तुमचं एसपीशी बोलणं झालं असेल तर काय माहिती कळाली आहे तुमच्यापर्यंत? जस्ट मी आता लँड झालो आणि आपला फोन आला मला. आता जस्ट तुमच्याकडनं मला माहिती मिळते. मी माहिती घेऊन तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देणार आहे. आम्ही आता काही महिला नेत्यांशी बातचीत केली, सुप्रियाताईंशी बातचीत केलेली आहे, नीलमताईंशी बातचीत केलेली आहे. राज्यामध्ये कायद्याचा धाक उरलेला नाहीये का असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो जेव्हा अशा प्रकारच्या घटना समोर येतात? नाही, कायदा निश्चितपणे जेव्हापासून देवेंद्रजींचं सरकार ह्या राज्यामध्ये आलेलं आहे, अनेक कायद्यांमध्ये आपण बदल केले आहे, कायदे कडक केलेले आहे आणि आपण जर का बघितलं तर घटना ह्या आधी ज्या उजागर होत नव्हत्या त्या उजागर होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. समोरून लोक तक्रार देऊ लागलेले आहेत की अशी पद्धतीची घटना घडली आणि कारवाईचं प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढलेलं आहे. पण पंकजजी, या घटनेमध्ये जर ज्यांच्याकडे कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते त्यांच्यावरच जर असे आरोप होत असतील, त्यांचंच नाव जर सुसाईड नोटमध्ये येत असेल तर हे किती गंभीर आहे? नाही, आपण सांगितल्याप्रमाणे जर का त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी असतील तर निश्चितपणे हे निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. पंकजजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.